Okay. Hello everyone. My name is Rasika Vilasamohanshi. Today we start a new chapter from your 10th standard book, Science Part 2nd. Our chapter name is Heredity and Evolution. चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या आधी आपण त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या पण बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आधी बघू. ठीक आहे. हेरिडिटी वर्डचा मिनिंग काय होतो? तुम्ही 9thला हे चॅप्टर शिकला होता ना, हेरिडिटी आणि व्हेरिएशन. त्याच्यामध्ये तुम्हाला हेरिडिटीचा मिनिंग सांगितला होता मी. हेरिडिटी वर्डचा मिनिंग काय होतो? बरोबर. हेरिडिटी इज अ प्रोसेस इन विच जेनेटिक इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. ठीक आहे. आणि मग इव्हॉल्युशन काय? इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंजेस. इव्हॉल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअल चेंजेस. आपल्याला माहिती आहे की आपलं जे बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते आज इट इज आहे का? खूप इरा गेले तेव्हापासून सेमच आहे का? नाही. आपल्यामध्ये काय होत गेले? चेंजेस होत गेले, अडॅप्टेशन होत गेले. अकॉर्डिंग टू द इन्व्हायरमेंटल कंडिशन वी चेंज अवर सेल्फ. त्यामुळे आपल्यामध्ये काय झालं? इव्हॉल्युशन झाली, उत्क्रांती झाली. आपण काय वर्ड यूज करतो त्याला? उत्क्रांती. ठीक आहे. मग मला सांगा, हेरिडिटरी युनिट काय आहे? जे कॅरेक्टर्स आहेत ते पास आउट का होतात? ठीक आहे. आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करू. हे बघा, ही काय? सेल आहे. ठीक आहे. सेलला काय म्हणतो आपण? सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेलमध्ये काय असतो? न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? न्यूक्लियस इज अ कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल. सेलला कंट्रोल मध्ये ठेवायचं काम कोणाचं असतं? न्यूक्लियसचं. या न्यूक्लियसच्या मध्ये काय असतं? आपण शिकलोय ना, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतं. त्या स्ट्रक्चरला काय म्हणतो? बरोबर. ठीक आहे. मग काय? न्यूक्लियस जो आहे सेलचा त्याचं काय वर्क आहे? न्यूक्लियस इज अ कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल. ठीक आहे. जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज आहेत ते सर्व कशाच्या कोणाच्या हातात आहे? तर न्यूक्लियसच्या हातात. ह्या न्यूक्लियसच्या इनसाइड द न्यूक्लियस काय प्रेझेंट आहे? देर इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट. काय म्हणतो आपण त्याला? क्रोमोझोम्स म्हणतो. ठीक आहे. मला सांगा, जीन काय? जीन. आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट ऑलरेडी शिकलेलो आहे. ठीक आहे. मी फक्त तुम्हाला रिकॉल करायला सांगते. जीन म्हणजे काय? जीन इज अ स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए. डीएनए फार मोठा आहे. त्याचा वरती जो सेगमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? जीन. बघा, पूर्ण जो डीएनए आहे तो कॅरेक्टरसाठी कोड करतो की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं डीएनए वरती एक स्पेसिफिक जो सिक्वेन्स असतो तो काय करत असतो? एका स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी कोड करत असतो. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो? मग स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए इट्स कॉल्ड ॲज अ जीन. ठीक आहे. मग जीनचं वर्क काय? जीन काय करत असते? जीन काय करत असते? प्रोटीनसाठी कोड करते. आणि हा प्रोटीन काय करतो? मग कॅरेक्टरसाठी कोड करत असतो. मग कॅरेक्टर्स काय असतात? कॅरेक्टर्स काय? डिटेक्टिबल फीचर्स. आपले जेवढे पण फीचर्स दिसतात बॉडीचे ते कशा? त्याला आपण काय म्हणतो? कॅरेक्टर्स म्हणत असतो. मग ते कॅरेक्टर्स कोणकोणते असू शकतात? फॉर एक्झाम्पल हाईट असू शकते. ठीक आहे. कलर ऑफ हेअर्स, आईज. ठीक आहे. मग बघा, हे काय झाले? कॅरेक्टर झाले ना. फक्त हाईट
कलर ऑफ हेअर्स आणि आईज हे काय झाले, कॅरेक्टर झाले. पण ज्या वेळेस आपण काय करू, फक्त हाईट हे कॅरेक्टर घेऊ. पण त्याच्यासाठी काय दोन पॉसिबिलिटीज आहे. कोणत्या, एक तर टॉल असू शकतं, एक तर डॉर्फ असू शकतं. ठीक आहे. मग हे काय झाले, हे कॅरेक्टर आहे आणि टॉल आणि डार्फ हे काय ट्रेट्स आहेत. त्याला काय म्हणतात, ट्रेट्स असं म्हणतो. ठीक आहे. याच्याच सारखं अजून काय एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल स्किन कलर आहे. स्किन कलरचं पण तसंच आहे ना, आयदर कोणी फेअर असू शकतं तर कोणाची स्किन डार्क असू शकते. म्हणजे हे काय झालं, स्किन ऑफ कलर हे काय कॅरेक्टर आहे आणि फेअर आणि डार्क हे काय ट्रेट्स आहेत. ठीक आहे. कलर म्हणजे काय, जेवढ्या पण पॉसिबिलिटीज असतात कॅरेक्टर्सच्या शो ऑन करण्याच्या, त्याला आपण काय म्हणत असतो, ट्रेट्स म्हणत असतो. अजून काय एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल कलर्स ऑफ आईज. काहींचा डोळ्यांचा कलर ब्राऊन असू शकतो, ब्ल्यू असू शकतो, ब्लॅक असू शकतो. हे काय झाले, सर्व त्याचे ट्रेट्स झाले ना. बरोबर. पुढचा आपला पॉइंट आहे क्रोमोझोम. मग आपण आताच बघितलं ना क्रोमोझोम्स कशासारखे असतात, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कशासारखं आहे, बरोबर थ्रेड लाईक. आपण बघितलेलं आहे. सेंटरला काय असतो, आणि खाली जे दोन आर्म असतात त्यांना काय नेम दिलेलं असतं सांगा. हा काय पी आर्म आहे, हा काय क्यू आर्म आहे, आणि हा सेंटरला म्हणजे काय क्यू आर्मला आणि पी आर्मला जो काय करतोय जॉईन करतोय त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रोमियर. जेव्हा बघा जेव्हा हे जे दोन क्रोमोझोम्स काय अटॅच आहे त्याला काय म्हणतो आपण, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणत असतो. आणि जेव्हा यांचा साईज, हे जे दोघे आर्म्स आहेत ना, म्हणजे पूर्ण क्रोमोझोम्स काय असतील, सेम जर शेप असेल त्यांच्या आर्म्सचा, लेंथ असेल तर आपण त्याला काय म्हणत असतो, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणत असतो. ठीक आहे. वी नो दॅट इन अवर बॉडी देअर इज अ ट्रिलियन्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट. पूर्ण आपली जी बॉडी आहे ती खूप साऱ्या सेल्सने बनलेली आहे आणि प्रत्येक सेलमध्ये काय असतं, प्रत्येक सेलमध्ये काय असतं, क्रोमोझोम असतो. एका सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम आहेत. पण कायमस्वरूपी लक्षात ठेवा क्रोमोझोम्स जे आहेत ते ऑलवेज कसे पेअर मध्येच असतात. बरोबर. म्हणजे किती आहे, 23. बरोबर. तुम्हाला जर विचारलं की ह्युमन मध्ये किती क्रोमोझोम्स असतात तर तुम्ही काय सांगाल, बरोबर. ठीक आहे. आता आपण बघू डीएनएचं स्ट्रक्चर. मला सांगा डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे ते कोणी एक्सप्लेन केलं होतं किंवा कोणी इन्व्हेंट केलं होतं, बोला. आत्ताच तुम्हाला 9th मध्ये शिकवलं होतं ना. हे मी कशाचं स्ट्रक्चर ड्रॉ करते. ठीक आहे. आपण ज्याला सेपरेट करायचं ठरवलं तर ते कसं दिसणार आहे आपल्याला, इट जस्ट लुक लाईक अ लॅडर. दिसतंय ना, त्याच्यासारखंच दिसतंय ना. हे बघा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल आपल्याला. जर आपण हे दोघे स्टँड काय केले, सेपरेट केले तर इट्स लुक लाईक अ लॅडर. जसं लॅडर असते तसं स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय. मग आता हा जो डीएनए आहे तो 3 कंपोनेंट्सने तयार झालेला असतो. पहिलं काय, पेंटोज शुगर. सेकंड थिंग सांगा, फॉस्फेट. फॉस्फेट म्हणा किंवा फॉस्फरिक ऍसिड म्हणा, सेम थिंग. आणि तिसरी गोष्ट सांगा, नायट्रोजिनियस बेसिस.
पेंटोस नावातच आहे ना, पेंटोस म्हणजे काय, 5 मॉलिक्युल जेव्हा एकत्र येतील तर तेव्हा पेंटोस शुगर फॉर्म होते. फॉस्फेट किंवा फॉस्फरिक ऍसिड आणि नायट्रोजिनस बेसिस. मग मला सांगा, हा जो डीएनएचा बॅकबोन आहे तो कशाने तयार झालेला आहे? बोला. बॅकबोन जो आहे तो डीएनएचा तो पेंटोस शुगर आणि फॉस्फेट जो आहे फॉस्फरिक ऍसिड त्याच्याने फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. मला सांगा आता नायट्रोजिनियस बेसिस कोणकोणते आहेत? अडॅनिन, अजून सायटोसिन आणि थायमिन. ठीक आहे. याच्यापैकी जो ॲडेनिन आणि ग्वानिन आहे त्याला काय म्हणतो आपण? प्युरिन म्हणतो. प्युरिन का म्हणत असतो? प्युरिन का म्हणत असतो? बघा, हे दोघांचं सांगते तुम्हाला. ह्या दोघांना काय म्हणतात? प्युरिन म्हणतात. कारण की का? कारण की हे काय डबल रिंग स्ट्रक्चर आहे. प्युरिन्स तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ॲडेनिन आणि ग्वानिन जे आहे त्यांचं कसं असतं? डबल रिंग स्ट्रक्चर असतं प्युरिनचं. आणि कोण आहे मग प्युरिन मध्ये? ॲडेनिन आणि ग्वानिन. मग पायरामिडिन मध्ये कोण येईल? सायटोसिन आणि यांना काय म्हणू आपण? सांगा. पायरामिडिन. मग हे कसं असणार आहे? सिंगल रिंग स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला हा डिफरन्स कळाला प्युरिन्स आणि पॅरामिडिन्स मध्ये. ठीक आहे. प्युरिन्स म्हणजे आणि स्ट्रक्चर कसं असतं? डबल रिंग. आणि पॅरामिडिन मध्ये बरोबर. आता आपण चार्कॉफ्स रूल बघू. ऐकले का तुम्ही या रूल बद्दल? बघा, आपण असं म्हणतो ना, ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ द थायमिन. बघा मी इथे लिहिते, ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. हा कोणाचा रूल आहे? चार्कॉफ्स रूल आहे हा. त्यांनी काय सांगितलेलं आहे? ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ किंवा ओनली पेअर विथ थायमिन आणि ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. ॲडेनिन जो आहे तो थायमिन सोबत कोणत्या बॉन्डने? डबल हायड्रोजन बॉन्ड. डबल हायड्रोजन बॉन्डने. ठीक आहे. आणि ग्वानिन जो आहे सायटोसिन सोबत काय? ट्रिपल हायड्रोजन बॉन्डने जोडला गेलेला आहे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ठीक आहे. सांगा, ॲडेनिन कोणासोबत पेअर करतो? आणि म्हणजे किती हायड्रोजन बॉन्डने? बरोबर. आणि जो ग्वानिन आहे तो